देसन देसन ते गुनी आवत जाचनताही तिन में आयो एक कवी भूषण कही तुझाई विच कनौज कुल कश्यपी रत्नाकर सुत धीर रहत त्रिविक्रम पूर सदा तरणी तनुजा तीर. त्या कालिंदीच्या यमुनेच्या काठावर असलेल्या त्रिकमापूरमधनं मी इथं आलो आहे आणि त्यांनी ती सगळ्या बातम्या तिथं ऐकल्या. शिवाजीराजे आग्र्याहून निसटले ही इतकी आश्चर्यकारक आणि बातमी होती त्यावेळेची. खरं लोक हादरले सगळे, आग्र्यातच्या भोवतालचे सगळे लोक हादरले. म्हणजे त्यावेळेला कल्पना लोकांच्या अशा आहेत. एक भूषणाचा छंद असा आहे, म्हणजे त्याच्यातनं लोकांच्या मनात शिवाजीराजांच्याबद्दल काय कल्पना झाल्या होत्या म्हणून सांगतो मी. तो म्हणतो चारी चारी चौकी जहाँ चकता की चहूँ और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. सगळीकडे जीव घेण्या चौक्या आहेत, चारी बाजूला लागलेल्या आहेत. सांजरू भोर, रात्रीपासनं संध्याकाळपासनं भोर म्हणजे पहाटेपर्यंत त्या चौक्या लागल्यात. चारी चारी चौकी जहाँ चकता, चकता म्हणजे औरंगजेब, चुगताई वंशाचा म्हणजे चंगीज वंशाचा हा जो आहे माणूस. चारी चारी चौकी जहाँ चकता की चहूँ और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. कंधे धरे कावड़ चलो जब चाँव से एक लिए एक जात चले मेवा की. भैंस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो कर्यो भैंस और जब चलियो साथ मेवा की. आता शेवटची ओळ बघा. पौन हो कि पंछी हो कि गुटका की गौन हो देखो कोण भांती गयो करामात सेवा की. शिवाजी महाराजांची ही सगळी करामत आग्र्याची बघून हा वाऱ्यासारखा गेला का पक्षासारखा उडून गेला का गुटखा खाऊन गुप्त झाला हे काही कळेनासं झालेलं आहे असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पूर्वी गुटखा खाऊन गुप्त होता येत असे अशी एक कल्पना होती. आता गुटखा खाऊन लोक कायमचेच गुप्त होतात, दिसतच नाहीत बरं तिथे ते. पण त्यावेळेला लोकांची मनस्थिती काय झालेली होती, एक सामाजिक धारणा काय होती, सामाजिक भावना काय होती, हे त्याचं चित्रण, शब्दचित्रण, शाब्दिक चित्रण भूषणांनी त्याच्या छंदातनं हे सगळं केलेलं आहे. तो म्हणतोय देवल गिरावत आहे, देवळं पाडली आहेत, फिरावते निशाणा आली, आलीच्या नावानं निशाणं फिरवत आहेत. ऐसे डुबे राव राणे सभी गये लपकी. राव राणे सगळे पळून गेलेत, लपून बसलेले आहेत. गौरा गणपती आप. तो म्हणतो अरे गौरी आणि गणपती तुम्ही विघ्नहर्त्या देवताना, तुमची वेळ येता तुम्ही कुठं लपून बसलाय असं म्हणतोय. गौरा गणपती आप औरन को देत ताप आपुनिही बार आप मारी गये दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. काशी हो की कला गई, काशीला अवकाळा आली. मथुरा मसीद बाई, मथुरेची मशीद झाली. गर शिवाजी न हो तो सुन्नत होतं सबकी. हे उत्तर प्रदेशमधल्या त्यावेळेच्या लोकांना कळलेलं होतं. त्यावेळेचे उत्तरेतनं लोक इथं येऊन इथल्या राजांच्याबद्दल कवनं रचत होते. आता काय करतायत उत्तरेतनं इथं येऊन लोक बघा सगळे काय. आम्हालाच कवनं रचावी लागत आहेत त्यांच्यावर, सगळ्या त्यांच्या कर्तृत्वावर. पण भूषण हा एक जिंदादिल कवी आहे हो त्यावेळेचा, मोठा कवी आहे तो. त्याला महाकवी म्हटले. हिंदीचा जो काळ आहे त्याला रीतिकाल आहे त्यावेळेचा. रीतिकाल म्हणजे शृंगारिक ज्या वेळेला कविता होत असत, सगळे कवी शृंगाराकडे वळलेले होते. देवदेवतांच्यापासून शृंगाराची वर्णनं लोकांनी केलेली आहेत. अशा वेळेला एक कवी वीररसावर कविता करतो, हाच एक मोठा पायंडा या भूषणाने तिथं उत्तर प्रदेशमध्ये पाडला. आणि तो आपल्याकडे आला, तो हे सांगतो आहे सगळं की शिवाजी महाराज आहेत म्हणून आणि होते, नाहीतर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असं. हे आत्ताचं मी सांगत नाही आहे, त्यांनीच लिहून ठेवलं आहे, ते मी सांगतो आहे तुम्हाला. नाही तर लोक म्हणायचे तुम्हीच सांगताय काहीतरी केलं. मला कुठलं काय जमणार आहे असलं काव्य बिव्य रचायला, मला नाही जमणार ते. त्या भूषणाने हे सगळं लिहून ठेवलेलं तिथं का, त्याचं तुम्ही अख्खं भूषणाचं काव्य वाचा. ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, शिवाजी महाराजांनी हिंदुत्व कसं टिकवलं, शिवाजीराजांनी जानव्याचं रक्षण कसं केलं याच्यावरच अवलंबून आहे. वेदांचं रक्षण शिवाजी महाराजांनीच केलं असं सांगणारा पहिला माणूस भूषण आहे त्यावेळेस. आश्चर्य वाटेल, पण वेदांचं रक्षण केलं शिवाजीराजांनी. वेद राखे विनीत, पुराण प्रसिद्ध राख्यो, प्रसिद्ध पुराणांचं रक्षण केलं. राम नाम राख्यो अति रसना सुधर में, रामनामाचं जिव्हेवर रक्षण केलं, मुखात रामनामाचं रक्षण केलं असं तो म्हणतोय.
वेद राखे विनीत पुराण पर सिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अति रसना सुधर में। हिंदुन की चोटी रोटी राखी है सिपाहन की, कंधे में जनेऊ राख्यो माला राखी घर में। मीडी राखी मुगल, मुगल घाबरले सगळे असं म्हणतोय तो, मीडी राखी मुगल, मरोडी राखे बादशाह, बादशाही घाबरून बसला। बैरी पिसी राखे वरदान राख्यो कर्मे। शेवटची ओळ नितांत सुंदर आहे, त्याच्यातच सार आहे, शिवचरित्राचं सार तुम्ही म्हटलं तरी चालेल। राजन की हद राखी, तू तुझ्या राज्याच्या सरहद्दींचं रक्षण केलंस। राजन की हद राखी, कशाच्या जोरावर? तलवारीच्या बळावर, शस्त्राच्या बळावर। राजन की हद राखी तेग बल शिवराय, देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में। देवांचं रक्षण केलं, देवळांचं रक्षण केलं आणि स्वधर्माचं रक्षण हे राजा तू तुझ्या तलवारीच्या बळावर केलंस, हे सांगणारा भूषण पहिला तिथं। काय सांगायचं आता त्याच्याबद्दल, आणि काय शिवाजी महाराजांच्याबद्दल किती गोष्टी सांगायच्या। उत्तरेतल्या लोकांना आकलन झालं, ते आमच्या लोकांना इथं होत नाही अशी परिस्थिती आहे तिथं। अरे सांगा ना, मी जिथं गेलो, शिवाजी महाराजांची ओळख भारतातल्या इतर प्रदेशातनं काही ठिकाणी जरी लुटारू म्हणून होत असली तरी शिवाजीराजांनी हिंदूंचं रक्षण केलं हे मात्र लोकांना माहिती आहे, पार आसामपर्यंत। मला आठवतं आहे, एक आसाममध्ये कॉन्फरन्स आमची होती, डीलर्स कॉन्फरन्स। ती झाल्याच्या नंतर मी प्रश्न विचारला, डज एनीबडी नो मिस्टर सूर्यकुमार भुया, SK भुया कोणाला माहिती आहेत का? एक माणूस धावत पुढं आला आणि मला म्हणाला, मिस्टर बेडेकर, वाय डू यू वॉन्ट मिस्टर SK भुया? म्हटलं, ही हॅज रिटन वन आर्टिकल which has been published in our periodical, and title of that article is Shivaji from Assamese Documents. आसामी कागदपत्रातनं शिवाजी महाराज असं ते पुस्तक. तो म्हणाला, सर यू आर द फर्स्ट पर्सन इन लास्ट 30 years who has asked me this question. तो म्हणाला, SK भुया इज नो मोर अनफॉर्च्युनेटली, बट फॉर्च्युनेटली यू आर स्टँडिंग राईट इन फ्रंट ऑफ हिज सन. आय एम हिज सन. म्हणाला, चला घरी आत. त्याने मला त्यांची पुस्तकं दाखवली आणि लाचित बड फुकन अँड इट्स टाइम्स. शिवाजी महाराजांची प्रेरणा अशी होती की मुघल हे सगळे बाहेरचे लोक आहेत, तुर्की लोक आहेत, कपट बलांनी या देशात ते आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एकजूट करायला पाहिजे म्हणून आसाममधले लोक, कुचबिहारचा राजा गुवाहाटीला पत्र लिहितोय की शिवाजीराजांच्या हालचाली कशा चालल्यात त्या, आणि त्या ब्रह्मपुत्रच्या पात्रात एक तो नाविक लढाई खेळतोय, बॅटल ऑफ सराई घाट म्हणतात, अश्वक्लांत इटाखोली आणि गुवाहाटी त्याच्यात, आणि तो जिंकतो. त्याची प्रेरणा शिवाजी महाराज आहेत असं लिहून ठेवलं आहे त्यांनी त्याचं. काय कुठं जावं तिथं मला माझंच कौतुक करायचे, मलाच लोक हार घालायचे त्यावेळेला. तिथे लोकांनी हार मलाच घातला. अरे म्हटलं मला घालू नका. ते म्हणाले, जर का राजा नसते तर काय झालं असतं हे सगळ्यांना माहिती आहे म्हणाले. ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे. सगळ्या ऐक्यात भूषणाचे तर छंदचे छंद आहेत, सगळ्या ऐक्यातनं आले. प्रार्थना करतोय तो या शिवाजीला यश दे, यश दे, यश दे असं कायम तो म्हणत आलेला आहे त्याच्यात. परंतु पोर्चुगीज लोक अत्याचाराच्या बाबतीत तयार होते. मुघलांनी जसे अत्याचार केले तसेच पोर्तुगीज लोकांनी सुद्धा इथं भरपूर अत्याचार पोर्चुगीज लोकांनी केलेले. सगळ्यांनी केले आमच्यावर अत्याचार, कुणी केले नाहीत. सिद्ध्यांनी अत्याचार केले, पोर्चुगीजांनी केले, इंग्रजांनी सुद्धा केले, त्याच्यात निजामशाहीने केले. त्यातल्या त्यात निजामशाही थोडीफार बरी होती. तिथं शहाजीराजांनी शेवटी चालवली ती स्वतः. मुर्तजा नावाच्या निजामशहाच्या मुलाला, तिथला जो होता गादीवर, त्याला स्वतः मांडीवर घेऊन शहाजीराजे निजामशाहीच्या तख्तावर बसायचे आणि राज्य करायचे. त्याने एक उदाहरण शिवाजी महाराजांना घालून दिलेलं होतं. पुढे 36 साली निजामशाही घेतली, मुघलांनी आणखी ती आदिलशाहीनं वाटून घेतली. कधीतरी चिखलात सुद्धा पण एखादं कमळ उगवतो बरं का कुठं. मी तुम्हाला आदिलशाहीचं एक उदाहरण सांगतो. आदिलशाहीत एकूण 8 बादशाह झाले. अजून एक 9वा होता, मल्लू नावाचा, छोटा होता, तो वारलात. मी त्याला काही धरत नाही आहे. पण या सगळ्याच्यात एक दुसरा इब्राहिम आदिलशाह जो होता तो स्वतःला जगद्गुरू समजायचा. हा जो दुसरा इब्राहिम होता तो स्वतःला सरस्वती आणखी गणपतीचा पुत्र समजायचा. बघा आता मी म्हणतोय चिखलात कमळ कसं असतं ते. हा स्वतःला सरस्वती आणखी त्या गणपतीचा पुत्र समजायचा.
त्यांनी तिथं श्रीकृष्णाची चित्र काढून, भगवान विष्णूंची चित्र काढून ठेवलेली आहेत. आसार महाल नावाची एक जागा आहे, लोकांनी आता पुसून टाकलेली आहे ती, तरी पण पूर्ण पुसता आलेली नाही आहेत अशी परिस्थिती. आसार महालात विजापूरला गेलात तर दिसेल. ह्याच्या पत्राची सुरुवात, फरमानाची सुरुवात किंवा फरमानाच्या पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या ओळीत काय असेल? दुसऱ्या इब्राहिम आदिलशाच्या फरमानात फरमाने हुमायून शर्फ सुदूर या बजानिब आमिलान हाल वैस्तक वगैरे ते आलं की तो असं लिहायचा, अच पूजा श्री सरस्वती, म्हणजे सरस्वतीची पूजा करून हे फरमान मी पाठवतो. त्याच्यात असं आहे, माझ्याकडं आहेत, दाखवीन मी. दुसरा इब्राहिम आदिलशाहनं अच पूजा श्री सरस्वती असं लिहिलेली फरमानं उपलब्ध आहे. पण एखादाच त्या सगळ्या ह्याच्यात असा एखादाच निपजतो कुठंतरी. त्याचं सगळं जे होतं ना ते सगळं नवरस असायचं. बरं, त्यांनी तिथं एक नवरस, त्याचं नवरसनामा या नावाचा एक ग्रंथ रचून घेतला. ते नवरसपूर या नावाचं एक गाव वसवलं त्यांनी. त्याचा तंबोरा होता, तो गाणीबिणी म्हणायचा, रागदारी वगैरे म्हणायचा, सगळं स्वतःच म्हणायचं. त्याच्या तंबोऱ्याचं नाव होतं मोती खान, असं त्याचं नाव होतं ते तंबोऱ्याचं. आणि त्याला लोकांनी येऊन सांगितलं, अहो तुम्ही हे जे करताय सरस्वती गणपती वगैरे म्हणताय, आपल्यात हे सांगितलेलं नाही आहे, हे निषिद्ध आहे, तुम्ही जे करताय ते निषिद्ध आहे सगळं. तेव्हा या जगद्गुरूंनी उत्तर दिलं इब्राहिमाने की मग ज्या धर्मात याची पूजा सांगितली असेल सरस्वतीची आणि गणपतीची, तो धर्म मी स्वीकारीन. असं म्हटल्यावर सगळे गप्प बसले सगळ्या, कारण हा बादशाचं हो तिथं बसलेलं. पण अशी उदाहरणं असतात सगळ्या ह्याच्यात. आदिलशाहीच्या इथं दुसरा मुहम्मद जो होता, अत्यंत क्रूर आणि खुनशी बादशाह होता. औरंगजेबाचं मी चरित्र सांगायला सुरुवात केली तर मला असं वाटतं आजच्यासारखंच एक सप्ताह आपल्याला औरंगजेबावरच करावं लागेल. औरंगजेबाचं क्रौर्य, औरंगजेबाच्या मनातला शृंगार आणि त्याच्या मनातल्या कामुक भावना लोकांनी सांगितलेल्या नाही आहेत. त्याच्यावर औरंगजेबाची वीरश्री सांगितली त्यांनी. 89 वर्ष जगला औरंगजेब. औरंगजेबाची कारकीर्द फार मोठी आहे, 50 वर्षापेक्षा जास्ती तिची नुसती कारकीर्दच आहे. 24 ऑक्टोबर 1618 या दिवशी औरंगजेबाचा जन्म झाला आहे आणि 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी नगरच्या जवळ भिंगरला औरंगजेब वारला. शेवटपर्यंत ठीक होतं. मुंडक्यांचे मिनार असणारा औरंगजेब हा इथं आम्ही जागा दिली त्याला शेवटी. पण औरंगजेबाची इथल्या लोकांनी जी काही दैना उडवली सगळ्या ह्याच्यात. पण त्याचं एक उदाहरण सांगतो की शिवाजीराजे आग्र्याला जे गेले ते कशा दिव्यातनं पार पडले याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की औरंगजेबाचा थोरला भाऊ होता, तो राज्यावर येणार अशी व्यवस्था शहाजहाननी करून ठेवलेली होती. त्याचं नाव होतं दारा शुको. दाराला काही हिंदू लोकांच्याबद्दल त्याला मुळीच तिरस्कार नव्हता दाराला. उलट तो मुसलमान आणि की ते हिंदू लोकांना आणून त्यांचे वादविवाद घडवून आणायचं. त्यानं स्वतः एक ग्रंथ रचला, त्याचं नाव आहे मजमू अल बहरीन. बहर म्हणजे समुद्र आणि समुद्र संगम म्हणजे 2 संस्कृतींचा संगम असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर करून घेतलं आणि त्याला नाव दिलं अल्लोपनिषद असं त्यांनी नाव दिलेलं आहे. एक शेख सरमद या नावाचा त्याचा एक गुरु होता. या सरमदच्या बरोबर तो नेहमी वाटाघाटी करायचा. या सरमदचं सुद्धा मुंडकं औरंगजेबानेच उडवलं. तिथं गुरु तेग बहादुरांचं जसं मस्तक औरंगजेबाने उडवलं तसंच या सरमदाचं मस्तक त्याने उडवलं. पण सामूगडला लढाई झाली की गादीवर आता कोण येणार, कोण बसणार. त्यामुळे दारा शिकोव आणि औरंगजेब यांची लढाई हे सामूगडला झाली. मुराद बक्ष म्हणून त्याचा भाऊ होता. औरंगजेबाने त्याला सांगितलं की आपण ही लढाई मारली की मीच तुला बादशाह करणार, बादशाह तूच आहेस हे सगळ्या असं म्हणून ही लढाई त्यांनी मारली. दारा पळून गेला. पण दारा स्वतःच्याच लोकांच्या इथं सापडला. मलिक जीवन नावाचा माणूस होता. तुम्ही कधी भक्कर आणि सक्कर नावाचे किल्ले वगैरे ऐकलेत पाकिस्तानमधले. आत्ता पाकिस्तानमध्ये आहेत ते, त्यावेळेला आपल्याचकडे होते सगळे. पण तिथं जीवन मलिकनं त्याला पकडला आणि दारा शुकोला औरंगजेबाच्याकडे आणून सोडला त्यांनी दिल्लीत. दिल्लीत एक खिजरबाग नावाची बाग आहे.
खिजरबाग म्हणजे अलाउद्दीन खलजीचा जो मुलगा होता खिजर खान, याच्या नावाने त्यांनी बांधली होती म्हणून त्याचं नाव तिथं दिलेलं आहे. तिथं याला ठेवलेला होता दाराला, आणि दाराचा मुलगा होता तिथं त्याच्याबरोबर. त्या मुलाचं नाव आहे सुलेमान शिकोफ. आणि औरंगजेब वाट बघत बसला होता मुहूर्ताची. असा एक कोणता भाग्याचा दिवस पंडितांच्याकडनं आपण त्यांचे जे असतील कोण त्यांच्याकडनं हुडकून काढू की भावाला मारायचा त्या दिवशी म्हणून, एक जास्तीत जास्त फायदा मला होईल म्हणून औरंगजेबाने तो दिवस हुडकून काढला. आणि त्याचा एक गुलाम होता, त्याचं नाव नजर बेग चिल्हा. त्या नजर बेगाला सांगितलं की तू जा आणि जे काम मी तुला सांगितलं ते काम करून येतो. नजरबेग चिल्हा बरोबर 6 माणसं घेऊन निघाला, खिजरबागेत आला. त्याला पाहिल्यावर दारा शुकोनी ओळखलं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे. त्याचा जो मुलगा आहे तो म्हणाला अब्बूला मारायच्या आधी मला मारा. पण त्या मुलाला बाजूला काढला. नजरबेग चिल्हाने त्या दाराला पाडला. म्हणजे मुघल सल्तनतीत तख्ते ताऊस म्हणजे मोर, मयुरासन होतं ते, त्याच्यावर बसणारा आणि पुढचा बादशाह याला नजरबेग चिल्हाने जमिनीवर पाडून एका कट्यारीनं त्याचं मस्तक चराचरा चिरलं. आणि ते मस्तक घेऊन हा नजरबेग चिल्हा हा औरंगजेबाकडे आला. संध्याकाळची वेळ होती, औरंगजेब बागेत बसलेला होता आणि तो घेऊन आला नजरबेग दाराचं मस्तक आणि म्हणाला, हुजूर दुश्मन का स्तर लाया हूं. दुश्मन म्हणजे थोरला भाऊ. त्याचं मुंडकं आणले. औरंगजेब म्हणाला जरा प्रकाश कमी आहे, चिरागदानं घेऊन या, क्षमादानं घेऊन या. क्षमादानं लोक घेऊन आले. ते दोन्ही बाजूला उभे राहिले. औरंगजेबाने त्या मस्तकाकडे पाहिलं. इथनं रक्त आलं होतं नाकातनं, ओठातनं, डोळ्यातनं. ते पुसून घ्या म्हणाला सगळं. ते सगळं त्यांनी पुसून घेतलं. मग औरंगजेबाने परत पाहिलं आपल्या भावाच्या मस्तकाकडं. मग त्या शामूगडच्या लढाईत त्या दाराचा किमावश पडलेला होता, तो औरंगजेबाकडे कोणीतरी आणून ठेवलेला होता. तो औरंगजेबाच्या खापगाह म्हणजे शयनगृहात होता. तो त्यांनी आणायला सांगितला. आणि मग तो किमावश आणल्यावर औरंगजेब उठला स्वतः. त्याने तो किमावश हातात घेतला आणि दाराच्या त्या मस्तकावर घातला असा. आणि चारी बाजूनी त्यांनी पाहिलं आणि खात्री करून घेतली की दाराचंच मस्तक आहे ना, दारा म्हणून भलत्याचंच आणून दाखवतच नाही ना का मला. आणि मग त्यांनी नजरबेग चिल्हाकडनं कट्यार घेतली आणि त्या मस्तकाला असं 3दा टोचलं घेऊन जा म्हणाला माझ्यासमोर. हे थोरल्या भावाच्या बाबतीत करणारा औरंगजेब म्हणजे शिवाजी महाराजांच्यावर आग्र्यात काय संकट ओढवलेलं असेल याची केवळ कल्पना करा तुम्ही त्याची. आणि शिवाजीराजे हा सगळा प्रवास करत एकही माणूस त्यांचा दगावला नाही महाराजांचा. या सगळ्या प्रवासात सर्व लोक जिवंतपणे परत आले. काय त्यांच्याबरोबर जेवढे गेले होते, 8 हत्ती होते ते आले परत. कवींद्राबरोबर दिले होते. तो 2-4 वेळा पकडला गेला, दवशाला बिवशाला सगळीकडे पकडला गेला. पण हे सगळे परत आले. अशा औरंगजेबाच्या तावडीतनं परत आले सगळे. आणि म्हणून शिवाजी राजांची जी तलवार उचललेली आहे कायम, ही अशा अन्यायाच्या विरुद्ध की हे ज्याला धर्म म्हणतायत आणि तुम्ही आमच्या मुडक्यांचे मिनार करताय. आणि औरंगजेब कन्व्हर्जन्स करतो आहे सारखी लोकांची. नेतोजी पालकराचं केलंच ना त्यांनी शेवटी. नेतोजी परत आला. आणि एवढंच नाही, संभाजी राजांच्या मृत्यूच्या नंतर नेतोजी हा परत मुघलांच्याकडे गेला. ते